नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 17 ऑगस्ट 2025। तुम्हाला मी 24 डिसेंबर 2024 रोजी अंदाज दिला होता, मान्सूनचा अंदाज। मान्सूनचा अंदाज म्हटलं की त्याच्यामध्ये पूर्ण 4 महिन्याचा एकूण सरासरीचा अंदाज असतो। त्यामध्ये व कोणत्या महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आपण अशी अंदाज वर्तवला होता। त्यामध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगितला होता मी। जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसामध्ये वाढ होईल सांगितली होती। जुलैमध्ये पावसामध्ये वाढ झालेली आहे, ती उत्तर महाराष्ट्रामध्ये, आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी होते पाऊस। आणि ऑगस्टमध्ये सरासरीहून खूप अधिक पाऊस पडणार आपण असा अंदाज दिलेला होता। आणि ऑगस्टमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल गोदावरीला किंवा गोदावरीच्या उपनद्याला पण पूर परिस्थिती निर्माण होणार अशी आपण अंदाज दिलेला होता। आणि ती पुराची तारीख पण दिलेली होती। बघा, 6-7 महिन्यापूर्वी मी पुराची तारीख पण देणं म्हणजे काही थोडंफार हे अभ्यासातूनच हे घडू शकतं, खूप कठीण असतं त्याच्यामध्ये। आणि त्या तारखेला पूर येणं म्हणजे काही साधी नाही ती। त्याच्यामध्ये आपण सांगितलं होती की पुराची तारीख पण 25, त्या तुम्ही जर व्हिडिओ पाहितला तर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा कळेल। 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान पूर परिस्थिती निर्माण होणार आपण असा अंदाज। थंबनेल सुद्धा ते पूर परिस्थितीचा थंबनेल पण दिलेला आहे मी ते, आणि तुम्ही ते पाहू शकता। त्यावेळेस मी आता ह्या व्हिडिओमध्ये त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे ती, आणि ती लिंकवर तुम्ही जाऊन ते पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारचे अंदाज दिलेला आहे तर। आणि आता त्या प्रकारेच वातावरण तयार झालेले, आणि 10 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धो पाऊस पडणार आहे। आपण जो अंदाज दिलेला होता 24 डिसेंबरचा, त्या अंदाजाप्रमाणे 10 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धो पाऊस पडणार। त्या पावसापासून नदी नालेला पूर येणार आहेत, मोठमोठ्या नद्याला सुद्धा पूर येणार। आणि पूर परिस्थिती म्हटलं की धरणं भरणार, ही परिस्थिती निर्माण होणार। धरणं भरले की अजून पूर वाढणार असतो, पूर परिस्थिती वाढते, अशा प्रकारे असते। आणि सरासरीपेक्षा आधी खूप पाऊस पडणार असे आपण अंदाज दिलेला होता। आणि पुढच्या वर्षी सांगतो तुम्हाला, अजून पण डबल एक अंदाज देतो की पुढच्या वर्षी पण खूप पाऊस पडणार आहे। पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडणार, हे पण तुम्हाला मी अंदाज त्याच वेळेस दिलेला आहे, 24 डिसेंबरच्या अंदाजामध्येच दिलेला आहे। आता आज सध्याचा लाईव्ह अंदाज पाहू तुम्हाला। आता 2 ते 3 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचा आपण लाईव्ह सांगणार आहोत अंदाज। सध्या जर पाऊसमान पाहिजे तर आज दिवसभर पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आज, म्हणजे दुपारपर्यंत, कमीत कमी दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस पडणार। त्यामध्ये नाशिक, चांदवड, मनमाड, मालेगाव, निफाड, येवला, इगतपुरी, त्याचबरोबर नगरचा का भाग, अकोले, संगमनेर, शिर्डी, राहता, श्रीरामपूर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार। जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस धुळे, जळगाव ह्या भागामध्ये सुद्धा, भुसावळ ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार। थोड्याफार प्रमाणामध्ये जळगावचा जो पूर्वेकडचा भाग आहे जळगाव जिल्ह्याचा, त्या भागामध्ये मात्र पाऊस थोडा कमी राहील। पण जळगावचा जो पश्चिमेकडचा भाग आहे धुळे, नंदुरबार या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। तसेच कोकणामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, या भागामध्ये सुद्धा आज दिवसभर पूर्ण मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। कोकणामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा जनजीवन विस्कळीत होऊ शकते आजच्या पावसाने। तसेच पुणे विभागामध्ये जर पाहिजे तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जुन्नर, गोडेगाव, भीमाशंकर, मुर्शी या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे आज आणि उद्या, म्हणजे संध्याकाळपर्यंत, उद्या ह्या टायमापर्यंतच पावसाचा अंदाज आहे आज। म्हणजे इथून पुढे 24 तासामध्ये पूर्ण भागामध्ये सारखा पाऊस सुरू राहणार। त्यामध्ये सातारा, सांगली ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार। त्याचबरोबर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात पावसाची जी आहे ती सोलापूर जिल्ह्याचा जो जत हे भाग आहे, जतच्या भागामध्ये, जत कर्नाटक जिल्ह्याची बॉर्डर लाईन आहे, त्या भागामध्ये थोडंफार प्रमाण कमी राहील। आणि कर्नाटक लाईनचे जे भाग आहे त्यामध्ये बेळगाव, किल्लारी या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। बेळगाव, किल्लारी, त्याचबरोबर विजय या भागामध्ये, गाणगापूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, या 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा फक्त महाराष्ट्रामध्येच, कर्नाटकमध्ये नाहीये पूर्णतः त्याच्यामध्ये। तर आता आपण मराठवाड्यामध्ये पाहतो। मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आता सकाळपासून पावसाला वाढ झालेली दिसून, सकाळपासून थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाला वाढ झालेली। तर नांदेड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी मात्र 4 पासून पुढे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र असाच पाऊस, लो प्रेशर येणार आहे संध्याकाळपर्यंतही। या लो प्रेशरमध्ये मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रात्री पाऊस पडणार आहे आजच्या रात्री। हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत करणार, काही ठिकाणी उडे नाले वाहणार इतका पाऊस पडणार। त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप पाऊस पडणार। परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार। एकूण जर पाहिलं तर हा सोलापूर जिल्ह्याचा जो
उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. आणि एकंदर आता परिस्थिती ही पाहिजे आपण ह्याच पट्ट्यामध्ये असं लो प्रेशर येणार आहे आणि लो प्रेशरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत्या 24 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. तर आता हे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा म्हणजे विदर्भाचा भाग, तर विदर्भाच्या भागामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत्या 6 तासापासून पुढे पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे. 6 तासापासून म्हणजे 12-1 वाजल्यापासून पुढे जोरदार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे 12-1 वाजल्यापासून तर पुढे 12-1 म्हणजे उद्या 12 वाजेपर्यंत, उद्याच्या 12 वाजेपर्यंत या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. एकच जर पाहिजे तर पाऊस हा 7-8 तास खूप मोठ्या ह्याच्यामध्ये पडणार आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार, वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये देऊळगाव सिंदखेडच्या ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये आहे. तर पावसाची थोड्याफार प्रमाणामध्ये कमी शक्यता जर पाहिजे तर नागपूरचा थोड्याफार प्रमाणामध्ये काही भागामध्ये कमी, म्हणजे काय असं खूप कमी नाही आहे त्याच्यामध्ये, पण ह्यांच्या तुलनेने कमी. तुम्ही लक्षात घ्या, कमी म्हटलं की तुम्ही म्हणतात मग एखाद्या वेळेस आम्हाला तर खूप पाऊस पडला, तसं नाही. पाऊस तर सर्व महाराष्ट्रामध्येच पडणार आहे, पण ह्याच्या तुलनेने थोड्याफार ह्या भागामध्ये कमी राहू शकतो पाऊस. अकोला जिल्हा किंवा अमरावती जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी, दक्षिण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पाहिलं तर उद्या सकाळपर्यंत राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस सध्या जर पाहिलं तर नाशिक, आपण सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्या 12 तासापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, तर नाशिक जिल्ह्याचा 12 तासापर्यंत पाऊस कमी होईल, लगेच 12 तासाच्या नंतर इकडचा पाऊस, पूर्वेकडून पाऊस हा मराठवाडा विदर्भाकडून सुरू होईल. ही पद्धत ही अशा प्रकारे सुरू होणार. तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.